हॅलो, आता आपण बघूयात तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघायला भेटतं की मंजिरी बाहेर जाते आणि ही अंबिका बघते. तेव्हा मंजिरी बाहेर जाते, अंबिकाही हॉलच्या बाहेर येते. बाहेर आल्यावर मंजिरी थोडी थांबते. अंबिका बघतच असते की मंजिरी कुठे चालली म्हणून. तेवढ्यात मंजिरीचा खडा चमकायला लागतो. मंजिरी खडा बघते, थांबते आणि पुढे चालली जाते. तेव्हा अंबिका बघते की आई एवढ्या रात्री कुठे चालल्या आहेत म्हणून. तेव्हा अंबिका जायला लागते, पण तिला कोणीतरी बंधन घालतं आणि अंबिका पुढे जाऊच नाही शकत. ती खूप ट्राय करते आणि बोलत असते की हे बंधन कोणी घातलं आहे, काय झालं आहे आणि आई एवढ्या रात्री कुठे गेल्या. पण तिला बाहेर जातच येत नसतं. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते. तेव्हा ती मार्जरीला आवाज देते. मार्जरी थोडी थकल्यासारखी दिसत असते, डोळे बंद करत असते. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी काय झालं आहे तुला असं. तेव्हा मार्जरी बोलते की तू वेदासोबत विधी करत असताना शक्ती वापरली. तेव्हा मंजिरी बोलते की हो वापरली, कारण की परिस्थितीच तशी होती. तेव्हा मंजिरी बोलते की मी विधी करत असताना तिथे अथर्व आला आणि अथर्वच्या पाठोपाठ अंबिकाही आली, म्हणून मला वेदाला घेऊन अदृश्य व्हावं लागलं. तेव्हा मार्जरी बोलते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू विनाकारण शक्ती वापरलीस तर त्याचा परिणाम माझ्यावर होईल आणि मी कमकुवत होत जाईल. तेव्हा मंजिरी बोलते की ठीक आहे मार्जरी मला याची कल्पना नव्हती, पण मी यापुढे लक्षात ठेवेल. आणि मार्जरी एकदा का ते काल मूक कवच माझ्याकडे आलं तर आपल्या सगळ्या शक्ती पुनर्वत होतील. तेव्हा मार्जरी बोलते की हो ते बरोबर आहे. तेव्हा मार्जरी बोलते की कवड्या आणल्यास. तेव्हा मंजिरी कवड्या दाखवते आणि बोलते की हो सगळं तयार आहे. तेव्हा मार्जरी बोलते की मग बस आता. तेव्हा मार्जरी आणि मंजिरी इकडे विधी करत असतात. विधी करता करता तिथे होम येतो आणि त्या होमात तिथे अंबिका येते. अंबिकाला कळत नसतं, ती गोल गोल फिरून बघत असते. तेवढं तिचं मंजिरीकडे लक्ष जातं आणि तेव्हा ती बोलते की आई. तेव्हा मंजिरी हसत असते. मंजिरी उठते आणि बोलते की अंबिका मी तुला आधीपासून पाहू शकते. तेव्हा अंबिका बोलते की म्हणजे माझी शंका खरी ठरली. तेव्हा अंबिका रडत असते आणि बोलते की चुकलं माझं. तेव्हा मंजिरी बोलते की हो तू तुझ्या सख्या बहिणीवर सुद्धा विश्वास ठेवला नाहीस अंबिका, पण आता तू काहीच करू शकत नाहीस. कारण मी तुला या जगाच्या बंधनातून मुक्त करणार आहे अंबिका. तुझं अस्तित्व एका काळ डोहात अडकून राहील अंबिका. तू फक्त रडत राहशील, विवळत राहशील. तेव्हा अंबिका ओरडत असते, नाही प्लीज आई, नाही प्लीज आई. जोरात ओरडत असते की मीरा मला वाचव. तेवढ्यात मीरा इकडे झोपेतून धांदरत झालेली उठते आणि बोलते की असं काय स्वप्न पडलं आई आणि अंबिका ताई. तेव्हा मीरा अथर्वकडे बघते, उठते, पाणी पिते. इकडे अंबिका निघायचा प्रयत्न करत असते आणि त्याला काहीच कळत नसतं. ती बोलते की काय आहे नेमकं, ही कुठली अदृश्य भिंत आहे. इकडे मंजिरीचा विधी चालूच असतो. मंजिरी बोलते की मार्जरी हा मंत्र अजून किती वेळ सुरू ठेवायचा आहे. तेव्हा मार्जरी बोलते की अजून काही काळ सुरू ठेव मंजिरी. तेव्हा मंजिरी पुन्हा विधी सुरू करते. इकडे अंबिका विचार करत असते की ही काळी जादू आहे का, पण हे जे काही आहे खूप भयानक आहे. पण मग आई अशा सहज कशा निघून गेल्या, त्यांचा काही संबंध असेल याच्याशी. नाही, मीरा मला इतके दिवस खूप कधीची सांगते, पण मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला. आई मला बघू शकतात का, त्यांना मी दिसते. इकडे मंजिरीचा विधी सुरू असतो. तेवढ्यात तिला कालछाया कवच येतं. ते कवच आल्यावर मंजिरी मार्जरीकडे बघते. तेव्हा मार्जरी बोलते की झालं आपलं, इतक्या दिवसाची तपश्चर्या साध्य झाली. कालछाया कवच आता तुझं आहेस. आपण जिंकलो मंजिरी, आपण जिंकलो. तेव्हा मंजिरी ही जोरजोरात हसत असते. मंजिरी बोलते की आता मला कोणीही थांबवू शकत नाही, ना मनुष्य ना आत्मा. आता त्या दोघी जरी माझ्यासमोर आल्या तरी त्या दोघी माझ्यासमोर टिकू शकत नाही. आता सगळं माझ्या हातात आहे मार्जरी. आता मीराला मूल होणार आणि मग मी त्या मीराचा बळी देणार आणि त्याच्यानंतर तिच्या बाळाचा. मार्जरी आता आपण दोघंही काळाच्या पुढे जाऊ, चिरतरुण चिरशक्तिमान. तेव्हा मार्जरी बोलते की जा मंजिरी जा, आता तुला कोणीच थांबवू शकत नाही. तेव्हा मार्जरी बोलते आता फक्त काहीच काळ प्रतीक्षा. तेव्हा मंजिरी जाते. तेव्हा मार्जरीला थोडा भास होतो. मार्जरीला लगेच क्लिक होतं की कोणीतरी आहे, कोणीतरी वेध घेते. मंजिरी, हे तुला वाटतं तेवढं सोपं नसणार आहे. इकडे मीरा विचार करत असते, मंजिरी आणि अंबिकाताई, मला या आधी असं स्वप्न कधीच पडलं नव्हतं. हे नक्की स्वप्न होतं, भास होता की वेगळंच काहीतरी. ताईला जाऊन भेटायला हवं. ती आता वेदाच्याच खोलीत असेल. जाऊ का. तेव्हा मीरा अथर्वकडे बघते आणि जाते. इकडे मंजिरी पुन्हा घराकडे येते. तेव्हा ती खूप हसत असते. तिच्या हातातल्या कवड्या बघून ती हसत असते. तेवढ्यात अंबिका बोलते की आई. तेव्हा अंबिका पटकन लपते आणि मंजिरी काय करते ते बघत असते. तेव्हा मंजिरी यायला लागते. मंजिरी येत असते तेव्हा
ती अदृश्य भिंत नाहीशी होते हे अंबिका बघते. अंबिका पटकन लपलेली असते. मंजिरीचा पाय अडकतो आणि ती पडते. मंजिरी पडल्याबरोबर तिच्या तिघही हातातल्या कवड्या इकडे तिकडे जातात. तेव्हा मंजिरी पटकन उठते आणि थोडी सैरभैर होते. तेव्हा तिला 2 कवड्या दिसतात. मंजिरी थोडी स्माईल हसायला येतं मंजिरीला. ती पटकन 2 कवड्या उचलते आणि तिसरी कवडी शोधण्यासाठी पॅनिक होत असते. ती इकडे तिकडे शोधत असते आणि बोलत असते की तिसरी कवडी कुठे गेली. अंबिका लपून बघतच असते. तेवढ्यात अंबिकाचं लक्ष तिसऱ्या कवडीकडे जातं. तेव्हा अंबिका सरळ ती कवडी घ्यायला जाते. तेव्हा मंजिरीचं लक्ष मंजिरी बघते आणि मंजिरी पाठीमागे बघताच तिला अंबिका दिसते. तेव्हा मंजिरी थोडी घाबरते आणि ती बोलते की ही इथे काय करते, ही कवडी घ्यायला तर जात नसेल ना. तेव्हा मंजिरी बघतच असते. अंबिका कवडीपाशी जाते. मंजिरीला खूप टेन्शन येत असतं. अंबिका कवडी उचलणारच. तेवढा मंजिरीचा धीर सुटतो आणि ती जोरात बोलते की थांब अंबिका थांब. तेवढ्यात अंबिका मागे बघते. अंबिकाच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू वाहत असतात. तेव्हा अंबिकाला कळतं की मंजिरी बघू शकते तिला. तेव्हा मंजिरी पटकन पळत पळत जाते आणि ती कवडी उचलते. तेव्हा अंबिका तिच्याकडे बघतच असते आणि बोलते की आई. तेव्हा मंजिरी अंबिकाकडे बघते आणि तिथून काही न बोलताच पटकन निघून जाते घरात. तेव्हा अंबिका डोक्याला हातच लावते आणि खूप रडत असते. तेवढ्यात इकडे मीरा वेदाच्या खोलीतून बाहेर येते आणि बोलत असते की ताई असं ह्याआधी असं कधीच नाही झालं. ताई तर रात्री वेदाच्याच खोलीत असते. कुठे गेली असेल ताई आणि मला असं स्वप्न पडलं नेमकं. मला खूप भीती वाटते. मंजिरीने तर काही केलं नसेल ना. तिच्या खोलीत जाऊन बघते. मीरा पाठमोरे होणारच. तेवढ्यात पायऱ्यांचा आवाज येतो तिला. तेव्हा ती मागे बघते तर मंजिरी असते. तेव्हा मीरा मनात बोलते की एवढ्या रात्री काय बाहेर का गेली होती. तेव्हा मंजिरी मनात बोलते आता ही इतक्या रात्री बाहेर का फिरते अशी. आज सगळेच माझी वाट अडवून बसलेत. तेव्हा मंजिरी मीराकडे बघितलं न बघितल्यासारखं करते आणि निघायला लागते. तेव्हा मंजिरी मीरासमोर येऊन उभी राहते आणि सरळ मीराशी न बोलता निघून जाते. तेव्हा मीरा पुन्हा पुढे अंबिका कुठे ते शोधायला जाते. इकडे मंजिरी खोलीत येते. तिच्या दरवाजा बंद करते आणि खूप चिडचिड करत असते आणि बोलते की मूर्खपणा झाला माझ्याकडून. काय गरज होती अंबिकाला आवाज द्यायची. पण पर्याय नव्हता. मी तिला आवाज दिला नसता तर तिने कवडी उचलली असती. काहीतरी केलंही असतं. पण ती मीरा बाहेर तरफडते. तेव्हा मंजिरी मनात तिचीच समजूत घालत असते की मंजिरी शांत हो. आता जे घडायचं आहे ते घडलं आहे. आता कळलं ना अंबिकाला, कळू दे. आता तुझ्याकडे कालछाया कवच आहे मंजिरी. तेव्हा ती मंजिरीकडे पूर्ण कालछाया कवच येतं. इकडे मीरा अंबिकापाशी येते. इकडे अंबिका स्तब्ध उभी असते आणि रडत असते. तेव्हा मीरा बोलते की ताई काय झालं आहे. तेव्हा ती तिला हात लावते आणि बोलते की ताई काय झालं आहे, तू माझ्याशी बोलू शकते. तेव्हा अंबिका जोरजोरात रडायला लागते. मीराला मिठी मारते आणि बोलते की मीरा आय एम सॉरी. मी खूप चुकले. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला मीरा. तू बरोबर होतीस. तू प्रत्येक वेळी बरोबर होतीस. प्रत्येक वेळेस तुला टाळत राहिली मीरा. आय एम सॉरी. तेव्हा अंबिका रडत असते. तेव्हा मीरा बोलते की ताई तू शांत हो आधी. हे बघ तू काय बोलते ना मला खरंच कळत नाहीये. काय झालं मला स्पष्टपणे सांग ना. तेव्हा अंबिका बोलते की विश्वासघात केला मीरा त्यांनी. मी लहानपणापासून त्यांना देवीप्रमाणे पूजलं. त्यांनी विश्वास तोडला मीरा माझा. तू बरोबर होतीस. आई मला बघू शकतात. आज त्यांनी मला हाक मारली ग. अंबिका खूप रडत असते. मीरालाही रडायला येतं आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.